मित्रांनो, नाशिक येथे जो कुंभमेळा होत आहे त्यामध्ये 25,000 कोटी रुपयांचा कसलाही हिशोब दिला जाणार नाही. ठीक आहे, तुम्हाला 25,000 कोटी रुपये जिथं खर्चायचे तिथं खर्चा, काय घोटाळा करायचा आहे तो करा. येथे सामान्य लोकांना काही देणं घेणं नाही, कारण सत्ता तुमच्या हातामध्ये आहे. सर्वसामान्य लोक येथील मनुवादाला बळी पडलेला आहे. त्यामुळे 25,000 कोटी रुपयांचं किंवा अजून 25,000 कोटी रुपये त्याचं बजेट वाढवा आणि तुम्हाला काय करायचं आहे तो करा. काय पैसा ढापायचा आहे, काय भ्रष्टाचार करायचा आहे तो करा. आमचं काही सुद्धा देणं घेणं नाही. परंतु किमान तुमचा जो आधारभूत जो बेस वोटर आहे, हिंदू हिंदू हिंदू, आणि त्याच हिंदू शेतकऱ्यांची, हिंदू मराठा, हिंदू ओबीसी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही अगदी कवडीमोल भावामध्ये विकत घेणार असाल. कुंभमेळ्यासाठी जागा कमी पडत आहे, काहीतरी वेगवेगळ्या कारणास्तव मित्रांनो तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी, ज्या जमिनीची किंमत 20 ते 25 लाख रुपये प्रति गुंठा म्हणजे जवळपास 100 ते 150 कोटी रुपये एकर असणारी जमीन तुम्ही अगदी 15,000 रुपये गुंठ्याने जर ढापणार असाल तर मित्रांनो, हिंदूंनो, तुम्ही कधी जागे होणार आहात? देवाच्या धर्माच्या नावाखाली तुमचं शोषण होत आहे. एकीकडे एवढा धुमाकूळ सुरू आहे, मंदिर, मस्जिद, दान, दक्षिणा, होम, हवन, हे सगळं हिंदू शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. आणि आज शहरालगतच्या जमिनींना कोट्यावधी रुपये भाव आहे. आणि त्या जमिनी कोणाच्या आहेत? हिंदूंच्या आहेत. आणि त्याच हिंदूंच्या जमिनी जर अशा पद्धतीने ढापण्यात येत असतील तर मित्रांनो, शासन याबद्दल कधीही विचार करणार नाही. परंतु हिंदूंनो, हिंदू शेतकऱ्यांनो, तुम्ही कधी विचार करणार आहात? शासनाला येथे सांगून काही फरक पडणार नाही, व्हिडिओ बनवून काही फरक पडणार नाही. परंतु तरीसुद्धा शासनाला सांगणं आहे, तुम्हाला तेवढ्या जमिनी खरेदी करायला जास्त पैसे लागणार नाहीत. 200-300 कोटी रुपये एक्स्ट्रा लागतील, तेवढे लावा. त्या ठीक आहे, तुम्हाला पाहिजे त्या जमिनी शेतकरी जमीन द्यायला सुद्धा तयार आहे, परंतु त्याचा योग्य मोबदला तुम्ही द्या. ठीक आहे, त्याचा भाव जर 25 लाख रुपये गुंठा असेल तर 22 लाख रुपये गुंठ्याने त्याला पैसे द्या. 20 लाख रुपये गुंठा असेल तर त्याला 18-19 लाख रुपये गुंठ्याने त्या शेतकऱ्याचे पैसे त्याला द्या. परंतु तसं करताना दिसत नाही आणि एक प्रकारे जबरदस्ती धमकी देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी ढापण्यात येत आहेत. ज्या कुंभमेळ्याचा कसलाही फायदा कोणालाही, देशाला, धर्माला, संस्कृतीला कसलाही नाही. ठीक आहे, तरी सुद्धा तो उत्सव आहे तर तुम्ही करा, अजून बजेट वाढवा, परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा. एवढी साधी सोपी सरळ मागणी आहे शेतकऱ्यांची. मित्रांनो, दुसरा विषय आहे तुषार भोसलेचा. तुषार भोसले तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता एक आमदार अब्दुल सत्तार हे महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेले होते आणि त्यानंतर मंदिराचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. अब्दुल सत्तार जे मंत्री होते, आमदार आहेत, खास करून ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, मंदिरामध्ये गेल्यामुळे याच्या अगोदर शेकडो वर्षे येथील दलितांना, आदिवासींना या लोकांनी मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. लक्षात घ्या. आणि आज अब्दुल सत्तार यांना सुद्धा अडवलं जात आहे. मागच्या वेळेस राष्ट्रपती असणाऱ्या आदिवासी राष्ट्रपतींना सुद्धा अडवलं गेलं. असे अनेक किस्से झालेले आहेत. अगदी हे किस्से केवळ मुस्लिमांसोबत नाही तर येथील हिंदूंसोबत सुद्धा झालेले आहेत. आणि मग अशामध्ये लक्षात घ्या, दिनकर शास्त्री भुकेले जे वारकरी संप्रदायाचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, त्यांनी मी केलेल्या फेसबुक पोस्टवर केलेली कॉमेंट काय आहे पहा. ते म्हणतात, मूळ महाराष्ट्रीय मुस्लिम समाज आहे, तो मूळच्या इथल्या बहुजन समाजातूनच इस्लाममध्ये धर्मांतरित झालेला आहे. बघा, येथील अब्दुल सत्तारचे सुद्धा पूर्वज हिंदू होते. येथील 98% मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदू होते. कारण येथे वर्णाश्रम जातीभेदावर आधारित धर्मात नसलेली सामाजिक समता, प्रेम, बंधुभाव आणि सन्मानाचा अभाव, यामुळे या मनुवाद्यांच्या अत्याचाराला कंटाळून बहुसंख्य बहुजन लोक परधर्मामध्ये गेलेले आहेत आणि आजही जात आहेत. अरे बाबांनो, तुमच्या या जातीभेदामुळे, वर्णाश्रम धर्मामुळे, विषमतेमुळे, सन्मानाची वागणूक न भेटल्यामुळे जर एवढं मोठं हिंदू धर्माचं नुकसान झालं आहे, एवढे मोठे आज जी मुस्लिमांची संख्या तुम्ही वाढली म्हणता,
परंतु हे पूर्वीचे हिंदू होते आणि आज ते मुसलमान झालेले आहेत, केवळ आणि केवळ या तुषार भोसले सारख्या पाखंडी माणसाच्या सनातनी भूमिकेमुळे. लक्षात घ्या, हे जे पाखंडी आहेत, सनातनी आहेत, ते विषमतावादी आहेत, यांच्या भूमिकेमुळे आज हिंदू कमजोर झालेला आहे. आज मुस्लिमांची संख्या वाढत आहे. याचं मूळ कारण सुद्धा हेच आहे आणि हे स्वतः वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणत आहे. त्याच्या अगोदर सुद्धा स्वामी विवेकानंद असतील, अशा अनेकांनी हीच भूमिका मांडलेली आहे. बघा ते पुढे काय लिहितात की ही धर्मांतरणाची प्रक्रिया आजही थांबलेली नाही, हे कटू सत्य आहे, आजही सुरू आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे या लोकांना कसलाही फरक पडणार नाही, अजिबात फरक पडणार नाही. परंतु आपला लोक, आपले हिंदू, आमचा समाज, बहुजन समाज या लोकांना बळी पडत आहे. अंधभक्तीमध्ये, खोट्या धर्मामध्ये, खोट्या देवामध्ये हे लोक अडकलेले आहेत आणि खऱ्या देवाला, खऱ्या धर्माला विसरून गेलेले आहेत. तिसरीकडे मित्रांनो पोंक्षा आहे. तो पोंक्षा काय म्हणतो की पेट्रोल 200 रुपये झालं, 300 रुपये झालं, खायला जरी नाही भेटलं, एक वेळचं जरी खायला भेटलं तरी सुद्धा मित्रांनो हिंदूकडूनच, हिंदू धर्म सोडणार नाही, तरी सुद्धा तेच हे करणार, तरी सुद्धा मोदीलाच मतदान करणार वगैरे वगैरे. आणि तो काय म्हणत आहे हा पोंक्षा की तुमच्या घरामध्ये जे फिटर आहेत वगैरे वगैरे, काय अजून लाईट फिटिंग करणारा, फॅन फिटिंग करणारा, नळ फिटिंग करणारा किंवा अन्य कामासाठी कपडे धुणारे अनेक वेगवेगळे जे लोक येतात, ते कामं तुम्ही हिंदू लोकांकडूनच करून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही कामं करावी लागतात, मग ती काही हलकी कामं असतील, ती करताना सुद्धा मुस्लिमाकडून न करता ती हिंदूंकडून करून घ्या. तुमच्या घराचं बांधकाम असेल, पायाखांनी असेल, काय रंगरंगोटी असेल, काय करायचे काम ते हिंदूकडून करून घ्या. मग असा प्रश्न आहे, चोंग्या पोंक्षा, तू तुझ्या मुलीला पायलट बनवलेला आहे, तुझी मुलगी विदेशात राहणार, तुझं पोरगं पार कुठंतरी एका चांगल्या जागी सेटल होणार, ते लाखो करोडो रुपये कमवणार, ते वेल सेटल होणार. आणि ज्या पेट्रोल डिझेलची तू गोष्ट करत आहे, ते पेट्रोल डिझेल सुद्धा मुस्लिम राष्ट्रामधून येत आहे. मग ते खरेदी करणं बंद करणार, पेट्रोलच्या गाडीमध्ये फिरणं बंद कर. लक्षात घे, तू एखादं सायकल घे फिरायला, एखादं गाडव घे. तुझ्या मुलीला कशाला विमानात फिरायला होतं? विमान सुद्धा काय आहे, पेट्रोलमुळे चलत आहे आणि हे पेट्रोल सुद्धा मुस्लिम राष्ट्रामधून येत आहे. मग त्या मुलीला सुद्धा पायलटची नोकरी सोडायला लाव. आम्ही त्याच्या मुलापर्यंत जाणार नाही. परंतु हा पोंक्षे येथील हिंदूंच्या अन्नामध्ये माती कालवायला आलेला आहे. आता पोंक्षे तू लक्षात ठेव, तुझ्या जातीचा एखादा व्यक्ती आमच्या घरामध्ये, हिंदूंच्या घरामध्ये संडास साफ करायला येणार का? रंगरंगोटी करायला येणार का? हलके सुलके कामं करायला येणार का? गटारीमध्ये उतरून काम करणार का? रस्ते झाडणार का? हे करणार नाहीस तू पोंक्षे. आणि म्हणजे हा ठेका फक्त हिंदूंनीच घेतला आहे का? मुळात हा हिंदू नाही, हा पोंक्षे हिंदू नाही. या पोंक्षेला हिंदू धर्माबद्दल कसलंही प्रेम, आपुलकी, माया, दया काही सुद्धा नाही. या पोंक्षेचा धर्म वेगळा आहे, या पोंक्षेची जात वेगळी आहे. ते स्वतःला हिंदू मानत नाहीत. हे जिजिया करायच्या वेळी किंवा वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. फक्त या लोकांना हिंदूवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी, स्वजातीचं वर्चस्व निर्माण करून हिंदूवर राज्य प्रस्थापित करण्यासाठी, कायमचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी, हिंदूंना गुलाम बनवून त्यांचा वापर करण्यासाठी केवळ हे लोक हिंदू करतात. आणि स्वजातीच्या प्रेमामध्ये हे एवढे आकांत बुडालेले आहेत की हे पार मनोरुग्ण झालेले आहेत. असाच एक मनोरुग्ण असणारा मनोहर भिडे नावाचा माणूस आहे. हा भिडे शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेला आहे, सरकारचं समर्थन करत आहे. लक्षात घ्या, हा मन्या कुलकर्णी, याला सुद्धा हिंदूंशी काही देणं घेणं नाही. याला फक्त वाटतं की माझ्या जातीचं वर्चस्व येथील लोकांवर, बहुजनावर, हिंदूवर असलं पाहिजे. धार्मिक सांस्कृतिक वर्चस्व तर आहेच, परंतु आज राजसत्ता सुद्धा या लोकांच्या ताब्यामध्ये आहे. आणि यासाठी याने लग्न सुद्धा केलं नाही. 24 तास फक्त केवळ जातीवादी, मनुवादी किडा
याच्या डोक्यामध्ये वळवळत असतो. येथे मग हिंदू शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या काय, त्यांना योग्य भाव नाही भेटला काय. ठीक आहे, तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे तर शेतकरी मागतील त्याच्या 10 पट 20 पट भाव द्या. 20 लाख रुपये 25 लाख रुपये गुंठ्याने शेतकऱ्यांना पैसा आहे ना. तुम्ही इतके उधळता पैसे. आता 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचं सोनं देशाच्या तिजोरीमधून गायब आहे. तिजोरी या मनुवादी लोकांच्या ताब्यामध्ये आहे. असं असताना एवढ्या किमतीचं सोनं गेलं कुठं. आणि अशा पद्धतीने येथील हिंदूंना देशाला हे मनुवादी लुटत आहेत आणि आपले हिंदू गुलाम झालेले आहेत या मनुवादाचे. परंतु यामधून बाहेर पडण्याची तयारी आपल्याच लोकांची नाही, हे मात्र लक्षात येत नाही. मला वाटत नाही माझ्या सांगण्याने हे लोक शहाणे होतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की या लोकांनी शहाणं व्हावं तर मला लक्षात ठेवा, तुमच्या गावामध्ये व्याख्यानासाठी कीर्तनासाठी खास करून वारकरी सांप्रदायिक कीर्तनासाठी माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवर दिसेल आणि मला कॉन्टॅक्ट करा. बघा, आपल्याला हे बदलावं लागणार आहे. यासाठी फार मोठं योगदान द्यावं लागणार आहे. महामानवांच्या साधू संतांच्या या लढाईमध्ये सामील व्हावं लागणार आहे आणि यासाठी संपर्क करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.